जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम हरि जय राम जय जय राम लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बापर कुमार देवीवर बापर कुमार देवीवर तुका मनी वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे विठ्ठला
काल्याचे पांडुरंगा करू प्रथम ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळ तुमचा अनुग्रह राधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला सेवक झालो तुमच्या लागून चरणा अहो स्वामी तुकया देवा यावर करावा आहे येऊन तप्रविश मम वाचन सुक्तम संजीवयत क्षीरशक्तिधर स्वधाम्ना नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म पराशर आनंद वल्लभ मनोजव मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतं श्रीरामदूतं शरणं रामदूतकाय भक्तीच्या वाटा माझा व्यासभटा माझी वाणी तुझे वरणे बोलना माझी वाणी तुझे वरणे बोलना माझी वाणी तुझे वरणे वैकुंठ तो ऐसे काही काल्याचे विठ्ठला या दिवसाचं विशेष महत्त्व म्हणजे आज वैष्णव वीर श्रेष्ठ काल्याचाही निसर्ग आहे आणि विशेष म्हणजे संजीव भाऊ आणि संपूर्ण त्यांच्या परिवाराच्या वतीने संपूर्ण हे नगर भोजन असा हा आवाज सुरुवातीला होता तसा ठेवत काहीच बदल हॅलो असा हा त्रिवेणी संगम हा जुळून आलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगाने वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ पुढे गेले त्यांचा शोषित मार्ग चला जाऊ लागत होता या माध्यमातून संप्रदायाची निष्ठेने सेवा करणारे संपूर्ण ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत मस्तक आहे पायावर या वारकरी संस्थांच्या आदरणीय देवगावकर महाराज आहेत मला नाव थोडीच घेऊन दिले सुंदर ज्यांनी अशी चाल छान गायली आदरणीय दशरथ महाराज बरोबर दत्ता महाराज त्याच्यानंतर त्यांनी सुंदर सत्कीर आमचे परमात्मा भरत महाराज आबरवाडी आणि सर्व काही माझे नाव काही ग्रामस्थ मंडळी असतील काही आजूबाजूची पंचक्रोशीची सर्व वारकरी संप्रदायाची सेवा करणारी मंडळी आहेत नित्या चालीला त्याच तोलामोलाचा तुफात वाजवणारे रामकृष्ण महाराज मंगलंगा रामकृष्ण महाराज आणि ज्यांच्यामुळे मला इथे येण्याचा योग आला आणि तुमच्या सर्वांचं दर्शन झालं खूप बरं वाटलं प्रवासात अशी निघून खरं म्हणजे कीर्तन संपायची वेळ होती ना आपलं सुरू झालं एक दिवशी कार्यक्रम वेळ मागे पुढे होतो ज्यांच्यामुळे इथपर्यंत येण्याचा योग आला सुंदर या कार्यक्रमाचं नियोजन ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झालं मृदंग अलंकार माझे परमार्थ श्री आळंदीला बराच काळ त्यांनी माझ्यासोबत घालवला शास्त्री आकाश महाराज आहेत आता एक नवीन वादक आले तरुण सर्व आजूबाजूच्या परिसरातील सर्वच भक्त मंडळी भाऊंची सर्व नातेवाईक पाहुणे असतील सोयरे संबंध अंतिष्ट मंडळी गावकरी मंडळी सप्ताह कार्यक्रम मंडळ असेल या सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि आपल्या चरणाकडे वळण्याचा प्रयत्न करू विठाला कुंडली हरिभक्त श्री
असते हा सामना झाला काय अडचण नाही. बरोबर बरोबर. इथं पण जेवायचं सकाळ झाला त्याच्यामुळे काय नाही थोडंसं ऊन आहे. फक्त विनंती आहे की पुरुष मंडळी अजून थोडं पुढे सरका, महिला मंडळी पुढे सरका, पाठीमागे जागा सरका सरका पुढे सरका, एकच्या तोंडाकडे नका बघू, पुढे सरका, जागा शिल्लक आहे, मागच्यांना जागा नाही, ऊन पडलेलं आहे, सरका सरका, मागचे पुरुष मंडळी पुढे या, जागा आहे, सरका सरका 2 मिनिटं आता सरका, परत हे नको उठून सरका, मागचे मंडळी या पुढे, विठाला विठाला या परिवारांच्या वतीने हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती आपल्या सर्वांचे मार्गदर्शक तरुण धडाडीचे कार्यसम्राट आमदार आदरणीय हिंदू धर्मभूषण संतोषी भाऊ बांगर साहेब आमदार साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. जोपर्यंत त्यांचा निरोप येत नाही तोपर्यंत आपल्याला हे 3 वाजून आहे ते 4 वाजून, त्यानंतर जेवण आहेच, एवढा मी वेळ घेणार नाही कारण की ऊन आहे. पण आनंद याचा वाटतो की एवढ्या उन्हामध्ये आपण येऊन बसलात, याच्यापेक्षा अजून काय पाहिजे. खरं म्हणजे ही भूमी प्रातस्मरणे वैकुंठवाशी नामनिष्ठ आदरणीय नथुरामजी बाबा रंगनाथ महाराज, आदरणीय सर्व साधू संतांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे. महाराजांचा काळ नथुराम महाराज 8-8 दिवस राहायचे रंगनाथ महाराज, त्यामुळं थोडंसं साधू संत भाऊ म्हणून आकाश महाराजांनी या सेवेची संधी दिली. खूप बरं वाटलं, आनंद वाटला. खूप एक दिवसीय कार्यक्रम छान या परिवारांनी कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. त्याबद्दल संपूर्ण ग्रामस्थ मंडळी असेल, त्यांचा संपूर्ण भाऊचा परिवार असेल, संपूर्ण भजनी मंडळी, टाळकरी माळकरी, महिला वर्ग, पुरुष वर्ग सर्वांनीच आपण उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल मी परत एकदा सर्वांचे मी मनापासून बांगर परिवारांच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो. राहिलेल्या अगदी काही आपल्या वेळामध्ये आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू. ज्या ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल भजन येईल त्या त्या वेळेला हाताने विठ्ठल विठ्ठल आणि मुखाने टाळे नाही, जी हाताने टाळे आणि मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. भजन का म्हणायचं? कारण की जीवनामध्ये भजना एवढं पवित्र काहीच नाही, म्हणून भजन करायचं. विठाला त्रिवेणी संगम मिळून म्हणून झालेला कार्यक्रम आहे. आज भगवान मारुतीरायांचाही जन्म आहे. थोडंसं आपण त्याला एखाद्या कथेला त्यालाही थोडंसं स्पर्श करू. नगर भोजन आहे त्या अनुषंगाने थोडंसं जसे जसे संप्रदायामध्ये आपल्याला प्रमाण सापडतील त्याप्रमाणे त्या माध्यमातून त्याचाही विचार करू. आणि मुख्य कार्यक्रम मग हा महिन्याचा असो, 7 दिवसाचा असो, 3 दिवसाचा असो, 1 दिवसाचा असो, काला मुख्यत्व आपल्या वारकरी संप्रदायामध्ये हा काल्याच्याच कार्यक्रमाने सांगत होते. माझ्या अभंग दुसरा डोक्यात होता, पण सकाळी पाहिलं लक्षात आलं की काल आपण आहे ना, तुम्हाला या अभंग सांगितला होता. देव वशे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. पण काय तसं अनुषंग आहे कार्यक्रमाचं, तसं स्वरूप आहे. त्या माध्यमातून थोडंसं काल्याचं पण चिंतन होणं गरजेचं आहे. आपण थोड्या वेळामध्ये आपण त्याचं नक्कीच चिंतन करू. तुकोबाराय सांगतात की या मृत्यू लोकामध्ये आम्ही पुन्हा जन्म घेऊ. तर खरं म्हणजे जन्म घेणं सोपं आहे का? नाही. किती अवघड आहे, फार अवघड आहे. 9 मास कष्ट लाशी दाव्याने प्रस्तुत झाली, येताची कर्म जाड तुझी मान अडकली. जन्म घेणं सोपं आहे का? मग हा जन्म जर एवढा अवघड आहे तरी तुकोबाराय म्हणतात की मी तो पुन्हा घेईन मी जन्म यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधक. तुका म्हणे गर्भवाशी सुखे. असे शेकडो प्रमाण आहेत महाराजांचे की परत मला देवा जन्माला घाल. आणि एकीकडे सांगतात की जन्म फार अवघड आहे. किती अवघड आहे? हॉस्पिटलमध्ये जर आपण गेलो तर डॉक्टर बोलतात बोला लवकर. अरे 9 महिन्याच्या आईने आपल्या उदरामध्ये वाढवलेलं आहे. डॉक्टर सांगतात बोला, बाळ किंवा आई, बरोबर आहे. काय परिस्थिती असेल कधीतरी थोडंसं आपण अंतर्मुखाने विचार केला पाहिजे. त्याही क्षणाला आई काय म्हणते, माझं काही झालं तरी चालेल पण हे बाळ वाचलं, म्हणजे तो प्रेमाचा विषय आहे.
किती अवघड आहे बरं. वेळ विचार करण्यासाठी काही फार वेळ नसतो. अगदी अर्धा 1 मिनिट फार फार झाला पण डॉक्टर बोलतात की दोन्ही जाईल. म्हणजे जन्म घेणं सोपं आहे का? पण ज्या आईच्या उदरामध्ये जीव वाढतो तिथे तरी सोपं आहे का? किती अवघड. विष्टाले पचहू खडे, नाकी तोंडी कुर्म खेडे, गर्भवासाचे दुःख गाढे, कोणा पुढे सांगावे. किती अवघड आहे, फार अवघड आहे. इथे आपण बसलो तर आपल्याला उष्णता होते, बरोबर आहे. इथे तरी बाहेरून हवं. आईच्या उदरामध्ये काय कशी व्यवस्था आहे का? नाही. काय सांगू गर्भेची यातना, काय सांगू गर्भेची यातना, मज भोगिता नारायण. काय सांगू गर्भेची यातना. काय भोगिता नारायणा, मऊ समळ मूत्र जाना, तुझ क्षणोक्षणा ध्यातसे. व्यवस्था आहे का? म्हणजे किती दुःख आहे बरं. जन्माला येताना सुद्धा दुःख आहे. गर्भवासी दुःख यमाचे दंडन, गर्भवासी दुःख यमाचे दंडन, दुःख यमाचे दंडन, गर्भवासी दुःख यमाचे दंडन. थोर वयसीला लेकराला, थोर वयसीला लेकराला, गर्भवासी दुःख यमाचे दंडन. ये दादा, थोर वयसीला ये दादा, गर्भवासी दुःख यमाचे दंडन, दुःख यमाचे बाबासाठी जोरात टाळी वाजवता जोर. गर्भवासे दुःख, देहासे दंडन, यमाचे दंडन, थोर होयशीन येता जाता. किती दुःख आहे. मग एवढं दुःख असताना सुद्धा तुकोर म्हणतात की मी पुन्हा जन्माला येईल. 9 मास गर्भवासी, वाह. मास गर्भवासी कष्ट झाले त्या मातेची सेवा, कष्ट झाले त्या मातेचे. झाली कैसी. नवमास गर्भवासी, नवमास गर्भवासी. 9 मास गर्भ मनोनी ऋषिकेशी शरण मी तुझा आलो. मग एवढं दुःख असताना सुद्धा तुकोर म्हणतात की मी पुन्हा जन्माला येईल. मग आता जन्म मारण्याचं दुःख जीवाला आहे का संतांना आहे? जीवाला आहे, संतांना नाही. गर्भवासे दुःख नाही येता जाता, हृदयी असता नाम तुझे, किंवा भय नाही जन्म घेता, मोक्ष सुखा हनु लाता. आणि तुका म्हणे सत्ता करू निकट. मग दुःख कोणाला आहे? तुम्हा आम्हाला आहे. संतांना दुःख नाही. नाही आम्हा जावे मरावे लागत, आहो अखंडित जैसे तैसे. म्हणून आपण घाबरतो मरणाला. संत मरणाला घाबरत नाहीत आणि जन्मालाही घाबरत नाही. विठाला विठाला एवढं जीवनामध्ये जर दुःख असताना तरी महाराज म्हणतात की मी पुन्हा जन्माला येईल. का बरं? काय कारण आहे? जन्म घेणं तर फार अवघड आहे.
संतांसाठी अवघड नाही, ती आपल्यासाठी जीवासाठी अवघड आहे. जीवाला का अवघड आहे? कारण की अनेक कर्म तसे केलेले असतात. केले कर्म झाले त्याची भोगाले उपजले मेले. आता माणसं म्हणतात आता नाही, आता हे कार्यक्रम बांगर परिवाराने आयोजित केला, चला कार्यक्रमाला. नाही जमत महाराज, उद्या येऊ. उद्या आपल्या हातात आहे का? नाही ना. गेलेली वेळ आणि येणारी वेळ पुन्हा आपली ती नाही. क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा. मग काही न चले गळा पडेल फासा, पुढे हुशार. म्हणजे येणारा वेळ आपली आहे का? ती नाही. आता बी आहे ती आपली वेळ आहे का? जळे बोड बोड क्या बात. देखता देखता जळे बोड बोड देखता देखता बोड बोड देखता देखता जळे बोड बोड देखता देखता. ते कसं आहे? जळे बुड बुडे देखता देखता पाण्यामध्ये बुडबुडे दिसतात. ते किती वेळ असतात? तो अगदी काही क्षणभर, लगेच ते निघून जातात. त्याप्रमाणे माणसाचं आयुष्य जाणार आहे, क्षणोक्षणाला जात आहे, थांबत नाही. काळ आणि वेळ कोणासाठी थांबत नाही. बघा, आपण कार्यक्रमाला आज आलो, नाही आलो तरी कार्यक्रम थांबणार आहे का? म्हणजे कार्य कुठलं थांबत नाही, वेळ कोणासाठी थांबत नाही. तुम्ही जरी थांबले तरी 2 वाजायचे ते वाजणार आहेत, तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी ते थांबणार नाहीत. म्हणून वेळ आपल्या हातामध्ये जी आहे ती आपली आहे, आणि जी आपल्या हातातून गेली ती वेळ आपली नाही. म्हणून क्षणोक्षणाला मनुष्याने विचार केला पाहिजे की परत नरदेह हा मनुष्य जन्म पुन्हा नाही. हा दुर्लभ असणारा देह, तरी तो कोऱ्या म्हणतात तुम्हाला या देहाची अपेक्षा का करता? मी पुन्हा जन्म, एवढं दुःख असताना सुद्धा. मग काही लोकांनी प्रश्न केला, म्हणजे महाराज एवढं तुम्ही सांगता की जन्माचं दुःख आहे, बरं ज्या संसारामध्ये जीव जन्माला आला त्याच्यामध्ये दुःख कमी आहे का? अफाट दुःख आहे. आपण रोज म्हणतो संसार दुःख मूळ चहूकडे, अनेक शेकडो प्रमाण आहेत. या संसार कसा आहे किंवा या संसारामध्ये दुःख किती आहे हे सांगणारे अनेक प्रमाण आहेत. कमी दुःख आहे का? एक दुःख नाही. कोऱ्या सांगतात कदाचित आपल्या संसारातील आपल्या जीवनातलं दुःख माणसाला सांगितलं, माणसाच्या हृदयाला पाजर फुटेल नवल नाही. जर ते पाषाणाला सांगितलं, पाषाणाला सुद्धा पाजर फुटेल. एवढं या संसारामध्ये दुःख आहे. अनेक दुःखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती. न साहे पाषाण फुटती, भय का पचिती भरलाशी. काळ्या पाषाणाला जर आपलं दुःख एकांतामध्ये सांगितलं, आपल्या व्यथा संसारातल्या, तर कदाचित तो दगड सुद्धा भंगून जाईल. एवढं दुःख या संसारामध्ये आहे. आणि तरी महाराज तुम्ही म्हणतात की मी पुन्हा जन्म घेईन, मी पुन्हा जन्म घेईन. कशासाठी? त्याचं उत्तर महाराजांनी अभंगाच्या पहिल्याच्या उपसोनिया पडती उपसोनिया पडती उपसोनिया उपसोनिया पडती खाणार नाहीत, तो जगाला वाटतो. सेवे तो हा रस वाटितो अनेका, घ्या रे होऊ नका रान भरी. देतायत ना संत, फक्त आपण तिथपर्यंत जाणं गरजेचं आहे. संप्रदायामध्ये काय भेटत नाही महाराज, काय मला सांगा. ज्ञानोबा तुकारामाच्या नावावरती आज हे जे चाललंय, किती चाललंय, बरोबर आहे का नाही? मला सांगा, एरवी आपले व्यवहार दैनंदिन आपल्या व्यवहाराच्या चष्म्याने जर आपण पाहिलं
तर आपले व्यवहार जवळजवळ सरकारी 5 वाजता बंद होतात सरकारी नियमानुसार, बरोबर आहे. आता ते कोण्या टायमाला उघडतात तर कधी बंद होतात, मनमानी कारभार. पण तसं जर नेम केला तर 5-5:30ला संपूर्ण व्यवहार आपला शासकीय बंद होतो. आता तुमचे 10 लाख रुपये असू द्या तुमच्या अकाउंटला, पण तुम्ही जर 6 वाजता गेलो तर तुम्हाला ते पैसे देतात का हो? नाही देत. अहो तुम्ही तर माझे ते म्हणतात जरी तुमचे असले, पण आता वेळ संपली, उद्या सकाळी 10 वाजता तुम्ही या. पण ज्ञानोबा तुकाराम म्हणणं आणि व्यवहार चालू होणं, बरोबर का नाही? सगळे व्यवहार दिवसा चालतात, वारकरी संप्रदायाचा व्यवहार रात्रीचा चालतो का नाही? मला सांगा, रात्री 9 ते 11 कीर्तन संपलं, पखवाजाला पाकिट, गायकाला पाकिट, आचार्याला पाकिट, मंडपवाल्याला पाकिट, कीर्तनकाराला पाकिट, नोटाबंदीमध्ये सुद्धा, बरोबर आहे का नाही? कशामुळे चाललंय? फक्त ज्ञानोबा तुकाराम संतांनी काय केलं? फक्त आपल्याकडे जे आहे ते जगांना दिलं. घ्या रे हो नका रान भरी, तरी समाज इकडे तिकडे जातो. काय कारण? हेच एकच कारण, समाजाचा अर्थ कळत नाही असं नाही, पण जे योग्य आहे ते कळत नाही आणि जे नाही ते कळतं, म्हणून लोक फसतात. विठाला विठाला आम्हाला जो काला प्राप्त झाला तो आम्ही खाणार नाही, कारण की वारकरी संप्रदाय हा घेणारा नाही, तो देणारा आहे. आषाढीला आपण पाहतो, कार्तिकीला पाहतो, अफाट दिंड्या, लाखो समाज असतो. अहो पुण्यामध्ये बळच म्हणावं लागतं, हो माऊली जेवायला चला, माऊली जेवायला चला, आमची पंगत घ्या, बरोबर आहे का नाही? आज कोणाला आमंत्रण आहे का? नाही. तरी लाखो लोक जमतात का नाही? काय कारण? एकच कारण की जे तत्व जे आहे ते शुद्ध तत्व आहे, तरी समाज इकडे त्याकडे जातो. मग जीवनामध्ये काय दुःखच ना, म्हणून मिळालेला काल आम्ही घेत नाही, मग आम्ही जगाला वाटतो एकमेका देवमुखी. म्हणून वारकरी संप्रदायाची परंपरा आहे, एक जरी लाही मिळते तिथली अर्धी लई आपण दुसऱ्याला देतो. पाया पडे जन एकमेका, हे फक्त आपल्या वारकरी संप्रदायामध्ये घडतं, बाकीकडे नाही. मग पुन्हा काही भाविकांनी प्रश्न केला की म्हणजे महाराज तुम्ही म्हणताय हा काला आम्ही म्हणजे हे काला खाण्यासाठी मी पुन्हा जन्म घेईन, वैकुंठामध्ये काला नाही ते सेवन करण्यासाठी मी पुन्हा येईन, मिळालेला काला आम्ही न सेवन करता आम्ही इतरांना वाटू, पण तो काला तुम्ही करणार कुठे? म्हणजे ठिकाण सांगितलं. मी काला खाण्यासाठी, दही भाताचा काला खाण्यासाठी मी पुन्हा जन्माला येईल. व्यवहारामध्ये दही भाताची किंमत काय आहे? फार फार 60-70 रुपये लिटर दूध दही असेल, 100 रुपये लिटर दही असेल, 100 रुपये पावशेरलाही असेल, बरोबर आहे. मग व्यवहाराच्या दृष्टीने जर विचार केला तर दही आणि लाह्याची काय किंमत आहे? काही किंमत नाही. आता तुम्ही दही भाताचा काला खाण्यासाठी एवढं दुःख तुम्ही सहन करणार, कसं शक्य? बघा, ज्या अर्थी आपण एखादं दुःख सहन करतो त्या अर्थी पुढे त्याचा नक्कीच फायदा असतो, बरोबर आहे. दृष्टांत तुम्ही ऐकला असेल किंवा नसेल. असं म्हणतात की बघा, दुःख आहे पण त्या दुःखाच्या पाठीमागे जर स्वार्थ असेल किंवा सुख असेल तर मनुष्य तो दुःख सहन करतो. आता संसारामध्ये एवढं दुःख आपल्याला आहे, तुम्हा आम्हाला सर्वांनाच. अनेक लोक बोलतात, घरचे बोलतात, दारचे बोलतात, मुलं बोलतात, पत्नी बोलते, वडील बोलतात, आई बोलते, पण तरी माणसं संसारामध्ये राहतात का नाही? काय फायदा आहे? असं म्हणतात की एका गावामध्ये ज्वारीचं पीक, आणि ते ज्वारीचं पीक राखण्यासाठी एक दिवस त्या राजाच्या मुलाला कल्पना सुचली की आज मी जाणार आहे. तर तो राजाचा मुलगा आहे. राजा बोले दल आले, व्यवहारातली मन आहे. त्या राजाला वाटलं आपला मुलगा जाणार आहे म्हणजे कमीपणा नको, म्हणून भाकर हाकण्यासाठी जी दोर लागतो, काय म्हणतात त्याला? गोफा. इथं नाही आणायची. राजाने विचार केला. राजा म्हटल्यानंतर काय सर्व सत्ता त्याच्या हातामध्ये आहे. मुलगा जाणार म्हटल्यानंतर स्वाभिमानाने तो मुलगा निघाला. त्याला सामान्य दगड दिले नाही, राजा आहे म्हणजे सोन्याचे 4-5 दगड घेऊन जा. सामान्य माणसाकडे जरी एवढं सोनं तरी तो राजा आहे. आज जरी 1.5 लाख तोळा जरी झाला तरी सोनं आहेत ना. आणि तो निघाल्यानंतर त्या
ज्वारीच्या पिकातून एक अशी पाऊल वाट होती, एक सद्ग्रस्त त्या रस्त्याने, जसं आज कार्यक्रमासाठी अनेक परिसरातील भाविक मंडळी, कोणी बैलगाडीनं आला असेल, कोणी पायदल आला असेल, कोणी जसं जसं साधन असेल तसं तोही म्हणला आपल्याला एक कार्यक्रम आवड महाराजाचं कीर्तन आहे, सर्व मंडळी जमलेली आहेत, आता महाराज आहेत, महाराज हे सगळा आनंद आहे, भोजन आहे, चला तोही निघाला कीर्तनासाठी. पण मध्यावरती आल्यानंतर त्या राजाच्या मुलाने जो दगड सोडला आणि तो नेमका त्या वाटसरू त्या सद्ग्रस्ताच्या पाठीमध्ये पडला. बघा, हाताने मारलेला दगड आणि गोखणीतून आलेला दगड वेग फार असतो. त्याच्यात तो दगड पाठीत बसला, थाप दिशी त्याला छान झाली, चक्कर तो खाली पडला. काय लोक आहेत म्हणजे माणसं पाहत नाहीत, काय नाही, फार त्याला दुःख झालं. पण नंतर कसं तरी उठून पाहतो की जो दगड नेमकं म्हणजे जो मार बसला तो काय आहे, किती मोठा दगड आहे, तो पाहण्यासाठी प्रयत्न करू लागला. आणि ज्यावेळेस कसं तरी त्याने ती प्राण कंठामध्ये आणून दगड पाहिला तर दगड चमकून आला, पिवळा दगड चमकला. आणि अजून त्याला आशा सुटली आणि अजून तो पुढे गेला आणि तो हातामध्ये दगड तो घेतला आणि चारही बाजूने पाहिल्यानंतर तो दगड त्याला विशेष वाटला, तो सोन्याचा दगड वाटला. सोन्याचा दगड ज्या वेळेला मनाने कल्पना केली की हे सोनं आहे, आता ते लागलेलं दुःख राहिलं का? तो म्हणला अजून 2-3 मार. का बरं? 1,40,000 हे तर किलोचा दगड असेल, पावशेरचा तर असेल का नाही. म्हणजे आता अगोदर दुःख झालं म्हणून व्याकुळ झाला होता आणि आता पुन्हा म्हणतो की अजून दगड 2-3 मार. का बरं? कारण की तिथलं वर्म कळालं, कारण की सोन्याचं आहे. आता जरी मार बसला, डोकं जरी फुटलं, 8-10 दिवसामध्ये डोकं नीट होईल. पण जर सोन्याचा दगड जवळ असेल तर श्रीमंत, म्हणजे पुढे स्वार्थ आहेच ना. अजून 2-3 दगड जर सोन्याचे मिळत असेल, मग थोडा सहन करायला काय अडचण. तसं माणसं व्यवहारामध्ये, जीवनामध्ये स्वार्थ बघूनच कर्म करत असतात ना. मग आता 4 महिने आपण सर्व आपण शेतकरी, तुम्ही माणसं आहोत, किंवा 4 महिन्यानंतर आपल्याला पीक याचं मिळणार आहे म्हणून माणसं रात्रंदिवस प्रयत्न करतात का नाही? कशासाठी? आज त्रास आहे पण येणाऱ्या काळामध्ये त्याचं सुख आहे. मग महाराज म्हणतात की मी पुन्हा जन्माला येणार कशासाठी? काला खाण्यासाठी. बरं, काला कशाचा आहे? दही आणि भात. दही आणि भाताचा जर विचार केला नाहीचा तर बाजारामध्ये काय किंमत आहे? काही किंमत नाही. आणि तुम्ही या एवढ्या छोट्याशा किमतीसाठी एवढं दुःख सहन करणार काय आहे? वस्तू छोटी जरी असली त्या वस्तूचं मूल्य कधी वाढत असतं? वस्तू ज्यावेळेस ती योग्य व्यक्तीच्या किंवा योग्य व्यक्तीच्या सहवासामध्ये मनुष्य गेला की त्याची ती किंमत वाढत असते. बघा, आता ही व्यवहारामध्ये माशी ती जर आपल्या भाजीपाल्याच्या मापावरती बसली तर काही फरक पडत नाही, बरोबर आहे. पण ती माशी जर सोनाराच्या मापावरती बसली, फरक होतो का नाही? त्या माशीचं मूल्य वाढलं का नाही? म्हणजे वस्तू कशी आहे किंवा वस्तू किती किमतीची आहे याला मूल्य नाही, ती वस्तू नेमकी कोणाजवळ आहे मूल्य त्याला असतं का नाही. आता हे मोबाईल, आता पूर्वी मोबाईल म्हटलं की लोकांना ते कुतूहल वाटायचं, बरोबर. पण आज तुम्ही 2 लाख ने 5 लाखाचा मोबाईल घ्या, मूल्य वाटतं का? नाही वाटत. का वाटत नाही? कारण की सर्वसामान्य माणसाकडे ती वस्तू गेली. तसं असतं, कुठली वस्तू एखादी दुर्लभ असेल ती जर सर्वसामान्य म्हणजे सर्वांकडे जर सहज उपलब्ध झाली तर तिचं मूल्य राहत. तसा हा नरदेह अति दुर्लभ आहे. तर किती दुर्लभ आहे? नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात, भरत खंडे नरदेह प्राप्ती ही तव परम भाग्याची. म्हणजे नरदेह आपल्याला मिळणं ही अति दुर्लभ गोष्ट आहे. किती दुर्लभ आहे? दुर्लभ म्हणणं सुद्धा दुर्लभ आहे, एवढी दुर्लभ आहे. पण तरी आपल्याला मिळाली, त्याचं मूल्य आहे का? नाही. चला, ग्रामीण भागामधलं मला माहित नाही, पण शहरामध्ये आपण लग्नाला जातो, हॉलमध्ये वगैरे किंवा मंगलकाळमध्ये लग्न असतात आणि त्या लग्नामध्ये अनेक पदार्थ जेवणासाठी केलेले असतात, बरोबर आहे. वेगवेगळे अनेक, पुन्हा काही नाश्त्यासाठी असतात, काही पेय असतात, आईस्क्रीम, अनेक वेगवेगळे पदार्थ असतात. आता ती नवीन थोडीशी पद्धत निघाली. पण ज्यावेळेस आपण तिथे जातो आपल्याला जेवढं लागेल तेवढं घेतो का? किती पण घेतो आपण, किती पण घेतो, बरोबर आहे. चला, पाणीपुरी असतात, आपल्याला खायच्या 2 पाणीपुऱ्या पण आपण घेतो 5 आणि 3 आपण फेकून देतो, बरोबर आहे का नाही? नसेल तर कधी अनुभव घ्या, आईस्क्रीम घेतली, थोडी खातो, आपण फेकून देतो.
पण तीच जर वस्तू आपण हॉटेलमध्ये घेतली तर काडी सुद्धा चाटू चाटू खातो का नाही महाराज? बरोबर आहे का? का? कारण की तिथे आपण पैसे दिलेले असतात आणि इथे ती सहज उपलब्ध झाली. मग कुठली वस्तू सहज उपलब्ध झाली की तिचं मूल्य राहत नाही. तसा हा मानवी देह अति दुर्लभ आहे, पण आपल्याला तो सहज मिळाला. आता तो कसा सहज मिळाला त्याच्यासाठी दृष्टांत आहे. का कथा आली? जसा आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडतो, कावळा सापडत नाही. जशी रात्री आणि दिवस दोन्ही एकत्र येत नाहीत, तसा कावळा हा सापडतच नाही. पण समजा कदाचित सापडला दैवयोगाने, त्याप्रमाणे आपल्याला हा देह प्राप्त झाला. भरतखंडी त्यांनी काय टाळी वाजवून कावळ्याने काय त्याच्या हातामध्ये, तसं सहज आपल्याला हे प्राप्त झालं. एखाद्या भगवंताची कृपा झाल्यानंतर अनेक अशक्य गोष्टी घडतील. मुकम करोति वाचालम पंगुलंग येते ग्रीम यत् कल्पहातम वंदे परमान. मुका मनुष्य सुद्धा बोलू शकेल देवाची जर कृपा झाली तर. त्याला पाय नाही तो सुद्धा चालू शकेल. पण मानवी जन्म भेटेलच हे निश्चित सांगता येत नाही. पण आपल्याला मिळाला, मग त्याची आपल्याला किंमत आहे का? नाही. मग कोऱ्या म्हणतात की मला तो मिळाला नाही, मी पुन्हा जन्माला येतो. कशासाठी? प्रसाद खाण्यासाठी. तो प्रसाद सामान्य आहे का? मग तो प्रसाद खाण्यासाठी तुम्ही मृत्यूलोकामध्ये एवढं दुःख सहन करणार हो, कुठून येणार? वैकुंठावरतून येणार. मग वैकुंठामध्ये तो प्रसाद नाही का? वा वा. कवळ काही काल्याचे वैकुंठामध्ये ऐसे नाही. म्हणजे कैसे नाही? ऐसे संत जन ऐसे हरिदास, ऐसे संत जन ऐसे हरिदास, ऐसे हरिदास, ऐसे गंगा जन ऐसा नाम घोष सांग कोठे, ऐसा नाम घोष सांग कोठे. ऐसे संत जन ऐसे हरिदास, ऐसे संत ऐसे माते. ऐसा नाम घोष सांग कोठे, ऐसा नाम घोष सांग कोठे. ऐसी चंद्रभागा ऐसे विमाते, ऐसी चंद्रभागा ऐसे विमाते. स्वर्गामध्ये आहे का? नाही. नाही आनंदासी जोडा सांगता गोष्टी लागते गोडा. आलासी आकारा आमुची या चाडा तुका म्हणे भिडा. स्वर्गामध्ये सर्व काही आहे, तर भजन नाही. तर सर्व काय काय आहे? ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात सगळं काय आहे. जेथ अमरत्व हे सिंहासन, ऐरावता सारखे वाहन, राजधानी भुवन अमरावती. विदर्भातले नाही. अमरत्व हे सिंहासन, जिथे माणसं मरत नाही तिथं ती जागा म्हणजे. ऐरावता सारखे वाहन, वाहन काय आहे? आणि राजधानी भुवन अमरावती. पर पिण्यासाठी काय आहे? जेवणासाठी काय आहे? आपल्याकडं जशी आपण रस्ता बनवतो दगडी लागतात खडी, तशी तिथे चिंतामणीच्या सडका आहेत. कामधेनूचे कळप आहेत. जिये गावी खिल्लारे कामधेनूचे. सगळ्या काही गोष्टी आहेत. करमणुकीचं साधन म्हणतात तर मेनका आहे, उर्वशी आहे, तिलोत्तमा आहे, रंभा आहे.
सगळ्या गोष्टी आहेत, फक्त तिथे भजन नाही. आणि जर भजन नसेल तर काय थोरपण जाळावे ते, काय थोरपण तुका म्हणे ते भजन प्रमाण. काय थोरपण जावे ते, काय थोरपण जावे ते. तुका म्हणे ते भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे, काय थोरपण. थोरपण जाळावे ते. म्हणून स्वर्गामध्ये सर्व आहे, वैकुंठामध्ये सगळे भोग आहेत, पण भजन नाही. वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. काला वैकुंठामध्ये नाही. तू का म्हणे काला आजी वस अमरावती. काला पावया येती देव विसरती देह भाव आपला. वैकुंठामध्ये काला नाही म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यू लोकी भावा. मग वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. हा काला वैकुंठामध्ये नाही. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ संत संगी. म्हणून हे संपूर्ण मृत्यू लोकामध्येच आणि मानवी जीवनामध्येच काला. पुन्हा इतरत्र योनीमध्ये काला नाही, फक्त मानवी जन्मामध्ये काला. याच्यात जर आपण याला चुकलो तर मला वाटतं मग चुकली यावर मग फेरा पडे. काला काला मारा. मग दही भाताचा काला किती सामान्य आहे व्यवहारामध्ये. आता काला करायचं म्हटलं की त्याला 2 पदार्थ लागतात. एका पदार्थाचा काला होत नाही, कालवा कालव होईल. आता आपली ही जी होती ही कालवा कालव होती, म्हणावं लागते चौबदारला शांत बसा शांत बसा. मग हा काला नाही का, ही काला नाही, ही कालवा संसारामध्ये जी असती ती कालवा कालव, आणि परमार्थामध्ये असतो तो. म्हणून आपण सर्वजण इथे जमलो. एरवी जर मला सांगितलं ह्या टायमाला येतं, कोणी येईल का इथे? येणार नाही. फक्त परमार्थामध्येच आणि भजनामध्ये संप्रदायामध्येच ती परंपरा आहे. तो काला खाण्यासाठी, सामान्य काला खाण्यासाठी एवढं दुःख तुम्ही महाराज सहन करतात, कारण की तो काला पुन्हा भेटणं कारण दुर्लभ आहे. जर काला जर आपल्या जीवनामध्ये भेटला, तो का म्हणे काला कोठे अभेद देखील, किंवा भाविकाला एके ठाई काला आणि भाविकाला. म्हणजे काला कुठे असतो, जो भाविक आहे. आता पुन्हा प्रश्न पडतो, भाविक कोण? असे अनेक त्याचे फाटे फुटतात, बरोबर आहे का नाही. मग सामान्य काला करायचा असेल तर त्याला 2 वस्तू लागतात. एक पातळ पदार्थ लागतो. समजा व्यवहारामध्ये आपण काला करतो, चपातीचा दुधाचा काला, भाजीचा भाकरीचा काला. म्हणजे काला करता असताना 2 वस्तू लागतात ना. मग आता काला अनेक प्रकारचा आहे. जीव ब्रह्मायकाचा काला आहे, जीवशिवाचा काला आहे, हरिनामाचा काला आहे, आणि दही आणि लाहीचाही काला आहे. मग दही लाहीचा काला खाण्यासाठी आपण एवढं दुःख सहन करतो, काय कारण असेल? याचा अर्थ काहीतरी विशेष असलं पाहिजे का नाही, बरोबर आहे का नाही. बघा, मनुष्य कष्ट करतो किंवा एखादं त्याला कर्म करायचं असेल, फार संकट असतात, तरी पण तो परावर्तन होतो. का? कारण की त्याला माहिती आहे याच्या पाठीमध्ये काहीतरी फायदा. तर आपण व्यवहारामध्ये म्हणतो आमचं मांजर फार प्रामाणिक आहे, आमचं कुत्रं फार प्रामाणिक आहे. आता जनावरं प्रामाणिक आहेत पण माणसं नाही. शाळेमध्ये शिक्षकांनी मुलाला प्रश्न विचारला, म्हणजे शहर आणि खेडेगाव काय फरक आहे याच्यामध्ये स्पष्टीकरण दाखवा, एका वाक्यात उत्तर. त्या मुलाने सुंदर उत्तर दिलं, म्हणजे सर असंही खेड्यामध्ये गायी पाळल्या जातात आणि कुत्री मोकार फिरतात, बरोबर आहे का नाही. आणि शहरामध्ये कुत्री पाळल्या जातात, गायी मोकार फिरतात. वृद्धाश्रमामध्ये आई वडील सापडतात श्रीमंताचे, आणि अनाथ आश्रमामध्ये मुलं सापडतात गरीबाचे. आता काल परवाची गोष्ट आहे, 12,000 कोटीचा मालक भाड्याच्या घरामध्ये मेला. आपलं काय बसले घेऊन तुम्ही? विठाला स्वार्थाशिवाय व्यवहारामध्ये तुमच्यावर कोणी प्रेम करत नाही. मग माझ्या दही आणि लाह्यामध्ये काय स्वार्थ आहे? अरे हा प्रसाद आहे. बघा, ती दही लाही इथपर्यंत यायच्या अगोदर दुकानामध्ये होती, कुठेतरी पडलेली होती. पण इथे आल्याच्या नंतर तिचं किती मूल्य वाढलं तिचं. तुम्ही दुकानामध्ये समजा अनेक सामान घेतलं आणि तुम्ही मुठभर जरी लाह्या घेतलं तरी दुकानदार तुम्हाला काही म्हणणार नाही, बरोबर का नाही. किंवा जर तुम्ही काय न घेता जर घेतलं तर कदाचित तो बोलेल तुम्हाला. पण इथे एक जरी लाही मिळाली तरी लोक म्हणतात की 2 तासाचं सार्थक. का लाही तर तीच आहे ना, 2 तासापूर्वी तीच लाही दुकानामध्ये होती, आता तीच
तीच लाई इथे आली, मग एवढं तिला मूल्य का प्राप्त झालं? तिचं एकच कारण, ती संगतीमध्ये कुठे आली? ती या टाळ मृदंगाच्या साधू संतांच्या सहवासामध्ये आली म्हणून ती. आता समजा हे गाडगं आपण फोडलं, हे फोडल्यानंतर लोक ते धावतात ते खापर घेण्यासाठी, बरोबर आहे? आणि घरी मध्ये धान्याच्या राशीमध्ये कुठेतरी नेऊन ठेवतात. आता एरवी गाडगं घरामध्ये फुटू द्या बरं आपल्या, त्याची काय परिस्थिती होते? तुकोबाराने सांगितलं काय होतंय, त्याला कोणी विचार येत नाही. पण इथे आल्यानंतर म्हणजे आपण कुठे आहोत याच्यावरती आपल्या जीवनाचं मूल्य फार महत्वाचं आहे. विठाला ज्ञानोबारांची एक ओवी आहे, लोखंड आहे लोखंड, तर बोलू नका फक्त. लोखंडाला गंज चढतो म्हणजे माती ही लागते, स्वभाव आहे त्याचा. पण ज्ञानोबा बोलतात लोह उभे खाय माती, तरी ते परिसाचीय संगती. एरवी माती मोल असणारं लोखंड, पण त्या लोखंडाने परिसाचा संग केला, 1.5 लाख रुपये थोड्यावर गेलं. ते का? मूल्य वाढलं ना. म्हणजे आपण स्थानावरती कुठे आहोत याच्यावरती फार अवलंबून आहे. बघा, एक मनुष्य आहे, आता समजा एक मनुष्य इथे उभा राहिला रस्त्याला, कीर्तन चालू आहे, सर्व समाज, कोणाला पण वाटेल की यांना कीर्तनाला जायचं आहे, बरोबर आहे? तोच मनुष्य दुकानासमोर उभा राहू द्या, दुकानाचं नाव नाही सांगितलं मी अजून, तरी तुम्ही हसले, मी तुम्हाला कळालं, बरोबर आहे का नाही? इथे राहिल्यानंतर प्रत्येकाने राम राम, तुम्हाला तिकडे यायचं का? बरोबर आहे? तोच मनुष्य त्या दुकानासमोर उभा राहिला, लोकांची दृष्टी बदलली का नाही? बरोबर आहे का नाही? बरं, तो मनुष्य तिथे उभा राहिला, दुसरा माझ्यासारखा त्याला भेटला, का लय वेळ थांबले, काय नाही म्हणजे जरा जायचं होतं पण पैसे नाहीत, मग मी त्याला 100 रुपये दिले. त्यांनी काय केलं, तो दुकानामध्ये गेला, 2 बाटल्या घेऊन आला, माझ्या गाडीवरती बसला. तर बाटल्या कशाची हे नका विचारू तुम्ही, मला सांगा, मनुष्य तोच आहे, दृष्टी बदलली का नाही? मग त्याला विचारलं तुमच्या तर गळ्यामध्ये माळ आहे, गंध दिसतो कपाळाला. त्यानं सांगितलं, म्हणजे महाराज मी फक्त त्याच्यासोबत गाडीवर बसलो, मी पेलो नाही, पण मी गाडीवर होतो. तू कोर आहे म्हणजे तू प्याला नाही मान्य, पण तू त्याला फक्त आणून दिली ना. मग आणून देणारा, वतून देणारा आणि पेणारा गुन्हेगार दोन्ही तेवढेच. केले पापजने, दिले अनुमोदन, दोघाशी पतन. आपण कोण्या ठिकाणावरती आहोत याच्यावरती आपलं मूल्य फार महत्वाचं आहे. विठाला म्हणजे दृष्टी लगेच माणसाची बदलते का नाही? बघा, कार्यक्रम चालू आहे आणि अनेक माता मौल्या स्त्री रस्त्याने चालत असतात, काही वाटतं का? कार्यक्रम नसता जर एखादी स्त्री जर रात्री बेरात्री रस्त्यावर थांबली, लोकांची दृष्टी बदलते का नाही? म्हणून ठिकाणावरती कोण्या आहोत आपण याच्यावरती फार मूल्य, म्हणजे माणसाचं जीवन हे त्याच्यावरतीच अवलंबून असतं, आपण कुठे आहोत. म्हणून माणसाची जडणघडण, पतन उद्धार, संघाचा महिमा आणि त्याच्यावे आधमा संतसेवी. माणसाचं पतन आणि उद्धार हा त्याच्या संघावरती अवलंबून आहे. म्हणून जीवनामध्ये संगत ही इतकी महत्वाची आहे आणि मानवी जीवन हे संघ प्रधान प्राणी आहे. बघा, दुर्जन माणसाच्या 10 फूट लांब जायचं, पूर्वी अशी म्हण होते, गाढवाच्या मागून पोलिसाच्या पुढून जाऊ नये. तिथे पोलीस असते तर झालं का आमच्यावर, बरोबर आहे का नाही? पण बघा किती दुर्जन वाईट सांगता शास्त्राने. एखाद्या वेळेस विंचू परवडला, तुम्ही म्हणता काय महाराज विंचू पाहिला तरी माणसं घाबरतात, पण विंचवाच्या कुठे विषय आहे? विंचवाच्या फक्त नांगीमध्ये विषय, संपूर्ण नांगीमध्ये पण नाही, शेंड्याला जे टोक आहे बारीक तिथे फक्त विष आहे. तेवढं जर कट केलं तर विंचू काही करत नाही.
बरं, सापाच्या दातामध्ये विष आहे, संपूर्ण साप विषारी आहे का? नाही. संपूर्ण साप जर विषारी असता तर त्या सापावरती एक उदरनिर्वाह करणारा वर्ग आहे ना. तो जंगलामधून साप पकडतो, त्याचे विषारी दात काढून टाकतो आणि एक टोपली आणतो, त्या टोपलीमध्ये त्याला भरवतो. आज शिवडी, उद्या जिंतूर, नंतर पाचलेगाव, गाव बरोबर आणले असं, नंतर मग देवगाव मार्गे औंढ्याला बरोबर आहे का नाही? मग आता विषारी साप आहे ना, पण आज त्याच्यावरती तो हजारो रुपये कमवतो का नाही खेळ करून? म्हणजे संपूर्ण साप विषारी आहे का? नाही. बरं, माशी संपूर्ण विषारी आहे का? माशीच्या शरीरामध्ये विष आहे. म्हणजे विंचू परवडला, सापही परवडला, पण दुर्जन परवडला. विंच वाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी, बाबांनी दिलेलं प्रमाण. एक वेळेस विष्टेनी पाय भरला तर धुवून काढता येईल, पण दुर्जनाचा संग जर का एकदा झाला, दुर्जनाची सावली सुद्धा नको. नको नको देवा तयाचा सांग, त्याचा संग सुद्धा माझ्या जीवनामध्ये नको. म्हणून देव वशे चित्ती त्याची घडावी. कोणाची? दारू पिणाराची? नाही ना, कचोऱ्या करणाराची नाही का? कारण की संगती ही फार महत्वाची. आता दोन्ही सज्जन माणसं आहेत. आता समजा कीर्तनाला बसले, दुर्जन असू द्या, पण सज्जनापाशी बसला की लगेच टाळी वाजवणार. तोच मनुष्य चोरापाशी बसू द्या बरं, बैसता चोरापाशी तैशी होय बुद्धी आणि देखताची चिंधी म्हणत आहे. चोरापाशी बसला की कपडा पाहिला तरी चोरी करण्याची इच्छा मनामध्ये. हा कशाचा परिणाम आहे? हा संगतीचा परिणाम आहे. बरोबर. म्हणून आपल्याला ही संगती वरती नेते आणि खाली नेते. मोक्षना पालट ते रंग धरो जाता संग तव तो होय. कशा कुठून फाटा फुटला आपला? लही लाही आणि दही सामान्य आहे, पण संगतीमध्ये हरिनामामध्ये आले, वारकऱ्यांच्या कीर्तनामध्ये ती वस्तू आली, तिचं मूल्य एवढं वाढलं की फार लोक एक घेण्यासाठी सुद्धा धावपळ करतात. मग हा सामान्य दही भाताचा काला महाराज तुम्ही खाण्यासाठी एवढं दुःख सहन करताय, पुन्हा म्हणताय मी जन्माला घेईन काला खाण्यासाठी. पण पुन्हा म्हणतात की वैकुंठामध्ये हा काला नाही, मृत्यूलोकामध्ये काला आहे, संत वासामध्ये आहे, वारकरी कीर्तनामध्येच हा काला आहे, इतरत्र पुन्हा काला नाही. पण तो काला पुन्हा महाराष्ट्रामध्येच आहे, UP बिहारलाही काला नाही. त्याला काय खावं हेच कळत नाही, काला खावा कळत त्याला. जर बंगाल प्रांतात गेलं लोक कपडे घालीत नाही तर काला कधी करते? म्हणून महाराष्ट्रामध्येच. बरोबर आहे का नाही? चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये 750 वर्षापूर्वी वारकरी कीर्तन नामदेव महाराजांनी केलं. त्या कीर्तनामध्ये देव नाचला. किती नाचला? नाचता नाचता देवाचा गळला एक चटाळे झाले चंद्रभागे वाळवंटे, माझा ज्ञानराज गोपाळा. भगवंताने यमुनेच्या वाळवंटामध्ये काला केला, तो गोपाळाला दिला. तो काला वारकरी कीर्तनाच्या माध्यमातून चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये सकल संत मंडळीने केला आणि तो काला वारकरी कीर्तन परंपरेमुळे आज वाडी वस्तीवरती घराघरामध्ये पोहोचला. ही कशाची ताकद आहे? ही फक्त वारकरी संप्रदायाची ताकद आहे. इतका मोठा शुद्ध स्पष्ट स्वच्छ असणारा हा वारकरी संप्रदाय. म्हणून अनेक संप्रदाय जगामध्ये येतील जातील, पण वारकरी संप्रदायासारखा डोळ संप्रदाय पाठीमागे झाला नाही, भविष्यातही होणार नाही. विठाला अनेक संप्रदाय येतील, अनेक महाराज येतील, संत येतील, योगी येतील, पण ज्ञानोबा तुकोबारायासारखे संत पुन्हा होणार नाही. हे डुप्लिकेट संत भरपूर झाले आता सध्या जे प्रकरण गाजतात ते. बरोबर आहे का नाही? काय म्हणावं लोकांना? अहो दुबळी लोक फसतील नवल नाही, सामान्य लोक फसले जाऊ द्या, त्यांना काही कळत नाही, पण ज्ञानी लोक फसतात. याच्यापेक्षा काय दुर्भाग्य पाहिजे? म्हणजे धर्माच्या नावाखाली जो चाललेला बाजार आहे, हे असे संत ऐसे कैसे झाले होदू आणि कर्म करून म्हणती अंगा लावून या राग. लोक त्यांच्यावरती विश्वास ठेवतात, हे मोठं पाप आहे. विठाला आपल्या जीवनामध्ये संत नाही भेटले तरी चालते महाराज, बरोबर? फार काय नुकसान होणार नाही. संत नाही भेटले नुकसान होणार नाही. हरातासारखे भेटू नये, आदपतन झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला हा दुर्लभ काला तुम्ही म्हणता मी सेवन करेल, मग मिळालेला काला तुम्ही एकटे खाणार का? नाही. एकमेका देवमुखी, एकमेका देवमुखी, एकमेका देवमुखी, एकमेका देवमुखी,
कवळ काही काल्याचे तो ऐसे नाही कवळ काही तो काला कुठे केला तो यमुनेच्या वाळवंटामध्ये केला चंद्रभागेच्या वाळवंटामध्येच का कारण की वाळवंटामध्ये काहीच येत नाही तसं आपल्या अंतःकरण रूपी वाळवंटामध्ये हा काला करायचा आहे आणि आपलं जीवन धन्य करून घ्यायचं आहे अधिक न बोलता आज या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती आदरणीय हिंदू धर्मभूषण कार्यसमिती आमदार आदरणीय बांगर साहेबांच्या पाठीमागे काही काम निमित्त असल्यामुळे उपस्थित नाही राहू शकले पण त्यांच्याच परिवारातील आदरणीय रेखाताई श्रीरामभाऊ बांगर जिल्हा परिषद अध्यक्ष हिंगोली वेळात वेळ काढून उपस्थित राहिला त्याबद्दल ताई मनापासून खूप खूप धन्यवाद ताईंचा सन्मान करण्यासाठी मी दमवंती सोनाजी घुगे ताई मी यांना विनंती करताय की आपण ताईचा सन्मान करायचा आहे साहेबांचं काम आपण पाहिलं असेल कुठलीही अडचण सांगा त्या क्षणाला लगेच काम अशी एक ओळख आहे आणि फार तत्वनिष्ठ आहेत सेवाधारी आहेत भगवान शंकराचे ते निश्चित परम भक्त आहेत रेखाताईचं स्वागत करण्यासाठी दमयंतीबाई महादेव महाराज आव्हाड महादेव महाराज आव्हाड यांचं स्वागत करेल संजय विश्वनाथराव बांगर संजय विश्वनाथराव बांगर असा हा त्रिवेणी संगम कार्यक्रम संजय भावानी संपूर्ण त्यांच्या परिवाराने आयोजित केलेला आहे ताई वेळात वेळ काढून तुम्ही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल बांगर परिवारांच्या वतीने तुम्ही बांगर तेही बांगर आणि करतोय म्हणून कोणी कोणी पण एक व्यक्ती बघा काय असतं मोठी माणसं उगाच मोठी होत नाही छोट्या छोट्यातून ती सुरुवात करावी लागते थेंबे थेंबे तेव्हा ती माणसं तिथपर्यंत आज साहेबांचं कार्य जर पाहिलं तर आपण 288 आमदार आहेत पण एक सर्वसामान्य माणसाची जाण असणारा नेता हा लगेच होत नाही त्याच्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि तो साहेब हा संपूर्ण परिवार तो करत आहे काही वेळात वेळ काढून तुम्ही आला त्याबद्दल तुमच्या परिवारांच्या वतीने सर्वांचेच मी परिवारांच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो आमचा माऊली कीर्तन जिव्हाळा
माऊली वेळात वेळ काढून हे कीर्तन अनेक कीर्तन असे माऊली युट्यूबवर टाकले तरी आपल्याला ते श्रवण करायला भेटतील. या कार्यक्रमासाठी सर्व सोपान तात्या इपर देवगाव आता सर्वच आहेत. सर्वांच्या चरणी मी किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले. एथ माझे जी ओरले पायी कपना पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे. मज क्षमा करणे संती नव्हे अंगभूत युक्ती नव्हे हा उपदेश तुमचे बडी बडीलो शेष. तुमच्या कृपेचे पोसणे जन्मो जन्मे तुका म्हणे. झालेली कीर्तन रूपी सेवा आराध्य ग्रामदेवत आदरणीय बजरंग मूर्तीराय यांच्या चरणी त्या सर्व सकल सोते चरणांचे अर्पण करून जे योग्य असेल ते ग्रहण करा. चुकीचं असेल इथे ठेवा. नक्की बदल करू. आकाश महाराज आणि सर्व परिवाराचे एकदा परत मनापासून खूप ऋण व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज सिंके लांबविले दुरी त्या धारे दोईच्या गोबर तुम्ही वारे दोन्हीकडे वारे दोन्हीकडे पसरोनीकडे कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश काला वाटो एकामेका विष्णुनिका संभ्रम वाकोलिया ब्रह्मादिका उत्तम लोका विष्णुनिका संभ्रम वामने भूमंडळी अंबे बळी विरिंगाडी काला वाटो एकामेका विष्णुनिका संभ्रम जय विठ्ठल जय जय देव विठ्ठल देव हा बोलिले कुरी विडी वाकोडी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही शुद्ध हा नाही विचारिला अधिकार व्यापला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही शुद्ध मने ज्ञानेश्वर रागाबाय करा क्षमा केले उठावे से मन एक नाही नारायण तुका मने भोग गीता निवारी लागून उठावे से मन एक नाही हरिती लोचन नित्य करते अवलोकन पाव सगळा पुण्यवंत तुम्ही बाळा धन्य ते लोचन नित्य काळ हा तुका वाही टाळी उभा संगीत जोडी पुरले नवस धन्य काळा दिवस प्रेम सप्रेम आरती गोविंदा ते उघडती ते लोचन नित्य करते अवलोकन बाळा प्रौढानी मुग्धा वाढीती परमानंद धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन नामा म्हणे के सेवा ते देव कोणी राहिलो धन्य ते लोचन करते अवलोकन युगे जय पुंडलिकाचे भेटी प्रभु